महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण आणि गतिमान राज्यात अनेक आवश्यक मालमत्ता दस्तऐवज आहेत ज्यांची माहिती असणे आवश्यक आहे। 7-12 हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा पेपर आहे। ती जमीन कोणाच्या मालकीची आहे, ती किती मोठी आहे आणि ती शेतजमीन असल्यास काय पिकवले जात आहे हे सांगणारी ती जमिनीच्या डायरीसारखी आहे। 8 हा दस्तऐवज एखाद्या मालमत्तेच्या खात्याच्या माहितीचा रेकॉर्ड आहे ज्यामध्ये जमीन मालकाचे तपशील आणि मालमत्तेच्या तुकड्याभोवती महत्त्वाची माहिती दर्शविली जाते। फेरफार हा एक पेपर आहे जो 7-12च्या अर्कातील तपशील अपडेट करतो किंवा दुरुस्त करतो। चुका दुरुस्त करणे किंवा जमिनीच्या डायरीमध्ये नवीन तपशील जोडणे यासारखे विचार करा। शोध अहवाल ईसी जमीन खरेदी करण्यापूर्वी लोकांना हा अहवाल मिळतो। हे एखाद्या गुप्तहेराच्या चिठ्ठीसारखे आहे ज्यामध्ये गेल्या 30 वर्षांचा जमिनीचा इतिहास आहे। इंडेक्स 2 हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रात नोंदणीकृत मालमत्तेच्या व्यवहारांचा तपशील असतो। भूनकाशा हे एखाद्या मालमत्तेचे अचूक भौगोलिक स्थान आणि सीमा ओळखण्यास मदत करते। जमिनीच्या सीमांवरील विवादांचे निराकरण करण्यासाठी आणि जमिनीची विक्री किंवा खरेदी करताना अचूक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे। प्रॉपर्टी कार्ड हे शहरांमधील इमारतींसाठी ओळखपत्रासारखे आहे। शहरी भागात इमारत किंवा जमिनीचा तुकडा कोणाच्या मालकीचा आहे हे ते दाखवते। मार्गदर्शक मूल्य जमीन खरेदी करण्यापूर्वी हे तुम्हाला त्याची सरासरी किंमत सांगते। हे खरेदी करण्यापूर्वी किंमत टॅग तपासण्यासारखे आहे।